ब्रो, हे अमीर लोक टॅक्स कसे वाचवतात ना सगळं कळलंय मला आता. काय सांगते काय कसं काय मला पण सांग जरा. बघ, जर तू 5 वर्ष आधी एक घर विकत घेतलं 1 करोडला आणि आत्ताच्या डेटमध्ये तू त्याला 2 करोडला विकतोयस, तर तुला किती टॅक्स द्यावा लागेल? यार 1 करोडचं गेन झालं म्हणजे त्याच्यावर 20% टॅक्स लागणार, म्हणजे 20 लाख रुपये. थोडंफार इंडेक्सेशनचं बेनिफिट पण ऍडजस्ट केलं तरी 17 ते 18 लाखाचा टॅक्स भरावा लागणार ग. अमीर लोक याच्यावर 0 टॅक्स भरतात. ते कसं काय? 2 वर्ड्स, सेक्शन 54. ह्या सेक्शननुसार जर तू ह्या 1 करोडच्या गेनला परत कोणत्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केलंस तर तुला अजिबात टॅक्स नाही भरावा लागणार. अरे पण ते कधीतरी प्रॉपर्टी विकून कुठे पैसे लावणार ना, तेव्हा तर काय, तेव्हा टॅक्स भरावाच लागणार आहे. बस इकडेच मार खाल्लायस. अरे बाबा, अमीर लोक लाईफ टाइम हेच करतात आणि मग एंडमध्ये ते प्रॉपर्टी आपल्या मुलांना पास ऑन करतात आणि असंच अख्खं आयुष्य ते टॅक्स दिल्याशिवाय राहतात. यार तू हे सगळं कुठून शिकून येतेस ग? अरे बी की फॅरीची कमिटी जॉईन कर. तिकडे असे पर्सनल फायनान्स टिप्स रोज मिळतात आणि ऑलरेडी 7,000 लोकांनी जॉईन केली होती.